नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. नांदगाव तालुका नगर सजलपूर येथे दिनांक 30 जानेवारी 2024 हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला संपन्न. अहमदनगर जिल्हा महिला प्रतिनिधी लताबाई भांड. नांदगाव तालुका नगर सजलपूर येथे दिनांक 30 जानेवारी 2024 ला हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन अलकाताई पवार, एकलव्य संघटना जिल्हा अध्यक्ष, नांदगाव सोसायटीच्या चेअरमन यांनी आयोजित केला. आरोग्य, बचत, शिक्षण बचत गट चालवून स्वावलंबी बनावे यासाठी आज हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान लताताई भांड मॅडम, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्या यांनी भूषवले. प्रमुख उपस्थिती माजी सरपंच सुनीता सरक, सामाजिक कार्यकर्त्या पमाताई भुसारी, सजलपूर शिक्षिका पाटोळे मॅडम, द्वारकामाळी, सर्व महिला भगिनी उपस्थित होत्या. महिला मान्यवरांचे श्रीफळ, गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला व वडीलधाऱ्या आजींचाही श्रीफळ, गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला व आशीर्वाद घेण्यात आला. नांदगाव सजलपूर येथे घरकुल योजना शाळेत वृक्षारोपण करणे, शासनमान्य विविध योजना जनजागृती करून नागरिकांपर्यंत सुनीता सरक व सखाराम सरक, सरपंच अलकाताई पवार हे सर्व मिळून कार्य करतात. सुनीता सरक यांचे मनोगत, महिलांनी बचत गट चालू करणे हा सामाजिक उपक्रम आहे. बचत गटाचे पैसे आपल्या हक्काचे असतात. त्यातून छोटे व्यवसाय करू शकतो. छोट्या छोट्या गरजा पूर्ण होतात. सर्व महिलांनी बचत गट चालू करणे पमाताई भुसारी यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. आई वडील बाहेरगावी कामानिमित्त असतात. मुलांचे आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक खाते, जन्माचे दाखले काढून ठेवणे गरजेचे आहे. आपले गाव सुजलाम सुफलाम व्हावे, सर्वांना आरोग्य चांगले मिळो, अलकाताई पवार यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. प्रत्येकाला सन्मानाने व आदराने वागवले पाहिजे, हे आपले कर्तव्य आहे. भारताचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. संविधानामुळे आपल्याला शिक्षणाचा अधिकार, मतदान करण्याचा अधिकार, विचार अभिव्यक्त करण्याचा अधिकार प्राप्त झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात. आज आपला देश विधानावर चालला आहे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. धावपळीच्या जीवनात महिलांनी तब्येतीची काळजी घेणे. आपण कुटुंबाचा आधारस्तंभ आहोत. डोके दुखणे, चक्कर येणे, यावेळी हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. आपण आपली काळजी घेणे. आपण सर्वांनी बचत गट चालू करणे. गटाला अध्यक्ष मॅडम नेमली जाते, नाव दिले जाते. नावामुळे आपली ओळख होते. आठवड्यातून एकदा व महिन्यातून एकदा सुसंवाद देखील होतो. आपल्या अडचणी अध्यक्षांना सांगून गटातून पैसे घेऊ शकतो. त्यामुळे बँकेच्या व्यवहाराची माहिती होते. गटाकडून कमी दरात सहाय्य मदत मिळते. अडचणी सोडवण्यासाठी सभासदांमध्ये विश्वास निर्माण होतो. सामाजिक स्थान निर्माण होते. छोटे व्यवसाय सुरू करून स्वावलंबी जीवन आपण जगू शकतो. भाजीपाला, चहाचे दुकान, शिवणकाम, ब्युटी पार्लर, सोयाबीन तेल, सेंद्रिय खते, शेळी पालन असे कितीतरी व्यवसाय करू शकतो. या बचत पैशाचा अधिकार आपला असतो. कुटुंबाला शिक्षित बनवू शकतो. एखादी व्यक्ती सुशिक्षित जर असेल तर तिला चांगली नोकरी देखील या बचत गटामुळे मिळू शकते. आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पैसा कमवू शकते. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. प्राथमिक शिक्षण सर्वांना दिले जाते. त्यामुळे पैसा नसतानाही शिक्षण पूर्ण करू शकतो. आयुष्याबद्दल तक्रार करण्यापेक्षा त्याबद्दल हुशार राहायला शिका. मुलांना मासिक व वार्षिक स्कॉलरशिप देण्यात येते. त्यामुळे चांगला डॉक्टर, इंजिनियर, पायलट, वकील, शिक्षक बनू शकतो. आपल्या मुलांना पुस्तकी ज्ञान दिले पाहिजे. ही प्रत्येक आई वडिलांची जबाबदारी आहे. सर्वात चांगले टॉनिक म्हणजे जबाबदारी. मला वाटते ती एकदा घेतली की माणूस आयुष्यभर थकत नाही, आपले कर्तव्य चुकत नाही. शिक्षण हा अंधारातून प्रकाशाकडे नेणारा सोनेरी किरण आहे. माणूस स्वभावाने कितीही चांगला असला तरी शिक्षण झाल्याशिवाय देशाची प्रगती होऊ शकत नाही. प्रयत्नांची पावले पुढे पडत गेली की यशाचे ठिकाण शोधायला वेळ लागत नाही. SSC जीवनाचे 4 सूत्रे. मेहनत केली तर धन मिळते, संयम ठेवला तर काम होते, गोड बोलले तर ओळख होते, आदर केला तर न्याय होतो. प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबात असणे आपल्या हातात नाही, पण तीच गोष्ट आपल्या नशिबात आणण्याचे प्रयत्न मात्र आपल्या हातात असतात. शासनमान्य कन्यादान महादान योजनेचा लाभ सर्व पाल्यांच्या आई वडिलांनी घेणे.
मी एक जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करते. अन्यायाला न्याय मिळवून देण्याचे काम आम्ही प्रतिनिधी करतो. शिक्षण ही काळाची गरज आहे. एकच ध्यास परिवर्तनाचा. जिथे विषय गंभीर तेथे राष्ट्रीय लोकराज्य न्यूज खंबीर. मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून शासन योजना सांगून भांड मॅडम यांनी भाषण संपवले. वेळात वेळ काढून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सजलपूर शिक्षिका मनीषाताई पाटोळे कार्यक्रमास आल्या आणि त्यांनी शुभेच्छा दिल्या. पूनम पवार यांनी आभार व्यक्त केले. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.